नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ओवीला घेऊन घरी येत असते आणि रोडने येत असताना ओवी ही खुश होऊन म्हणते की आई अगं मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. म्हणून ओवी ही जानकीच्या हाताला धरून उड्या मारतच आपल्या घरी येत असते. जानकी म्हणते खरंच मस्त वाटतं ना. ओवी म्हणते की हो. त्यावर जानकी ही ओवीला म्हणते की मी तुला आजीकडे सोडेल आणि मी त्यानंतर कामाला जाईल, ठीक आहे ना. तेव्हा त्या दोघी थांबतात. तर ओवी म्हणते आई अगं किती दिवसातून मी आपलं घर बघणार आहे आणि आई एक विचारू का ग, आपल्या घरी आपण परत कधी येणार आहोत ग. त्यावर जानकी म्हणते की अगं बाळा आपण येथे लवकरच राहायला येऊ, पण त्या अगोदर तुला आजीला तर भेटायचं ना. मग जा, कशाला वेळ घालवते, जा बरं आजीला भेट बरं. म्हणून आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर गेट जवळ जानकी आणि ओवी आलेले असतात आणि ती ओवीला आतमध्ये जायला सांगते. परंतु ओवी पुन्हा थबकते आणि आईला म्हणजे जानकीला म्हणते की आई अगं मी एकटी नाही आतमध्ये जाणार, अगं तू पण चल ना माझ्यासोबत. आणि गुलाबदादा तेथे अंगणामध्ये झाडांना पाणीच घालत असतात. ओवी म्हणते की नाही आई मी काही एकटी नाही जाऊ शकत, मला आतमध्ये जायला कसतरी होतंय. त्यावर जानकी हसून म्हणते की काय ग बाळा का कसतरी वाटतं, अगं आपलंच घर आहे मग का कसतरी वाटायचं. आणि ओवी तुला एक गोष्ट माहिती आहे का, अगं आतमध्ये तुझा गुलाबजाम काका सारंग काका वाट बघतोय, तुझी आजी आई आणि हे बघ नानांना सुद्धा तुला बघून खूप छान वाटेल, खूप बरं वाटेल. आणि नानांनी जर तुला बघितले ना त्यांना तुला बघून छान अशी एनर्जी स्ट्रॉंग होतील ते. त्यावर ओवी ही पुन्हा जानकीचा हात धरते आणि ऐकायला काही तयार नसते. नाही गाई तू चल ना माझ्यासोबत, मी एकटी नाही जाऊ शकत. त्यावर जानकी म्हणते की अगं राजा मला खरंच खूप काम आहेत, नाही येता येणार, जा ना तू बाळा आतमध्ये. तर ओवी म्हणते की नाही आई तू चल म्हणजे चलच. आणि जानकीच्या हाताला धरून ती आतमध्ये यायला ओढत असते. तर जानकी आता आशीर्वाद बंगल्याकडे परत एकदा पाहत असते. त्यानंतर मात्र इकडे आजी ही विचार करत असते. ही ऐश्वर्याचा एकटीच रूम मध्ये असते आणि तेथे तडकणी अशी रागात ऐश्वर्या तेथे येते आणि म्हणते की काय हो आजी कसला इतका विचार करतास, काय झालं. तर आजीचं लक्ष नसतं, आजी काही बोलत नाही. त्यावर ऐश्वर्या आजीला धक्का देते आणि काय आजी अहो काय झालं. त्यावर आजी मात्र खूप रागात म्हणते की काय ग तुला काय करायचं, तू कोण मला विचारणारी. त्यावर लगेच ऐश्वर्या सुद्धा अगदी रागातच म्हणते की तुम्ही असं माझ्याशी का बोलतात, काय झालं तुम्हाला. आणि मी तुम्हाला सांगते माझ्याशी बोलताना जरा नीटच बोलायचं. काय हो मी काय केलं असं, असे रागात जेव्हा विचारते तर आजी सुद्धा तोऱ्याच्या रागातच तिच्याकडे बघते. तडकन अशी उठते आणि काय मी काय केलं. आणि काय ग ऐश्वर्या काल सुमित्राशी किती उद्धटपणे तू वागलीस ग, अगं कसं वागते कशी बोलते. आणि जर तू अशीच तिच्याशी वागत राहिली तर सुमित्राच्या नजरेतून तू कायम उतरशील, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि हे बघ गुंडे मी तुला कायम साथ देत आले, पण काल जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे तू असं सुमित्राशी काही वागू नको, नाहीतर मी तुला साथ नाही देणार. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की वा रे वा काय मुलीचा असं इतका पुळका येतो, पण माझ्याशी बोलताना अगोदर आपली मुलगी कशी वागते ते जरा डोळे उघडे करून बघा. तेव्हा आजी मात्र अगदी रागाने डोळे वटारून तिच्याकडे पाहायला सुरुवात करते. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते माझ्याकडे काही तुम्ही डोळे वटारून पाहू नका, म्हणजे मी जे काही वागते ते चुकीचं आणि आई जे काही वागतात ते चांगले, ते योग्य वागतात का. म्हणजे हे बघा दिवाळीची सर्व तयारी मी केली स्वतःहून, सारंग सोबत जाऊन कंदील मी आणला, फराळ सुद्धा तयारी मी केली, मला येत सुद्धा नव्हते फराळ तरी सुद्धा किचन मध्ये उभं राहून फराळ बनवण्याचा प्रयत्न मी केला. आणि ती अवंतिका त्यांची ती दुसरी सून ती तर काय केसचं नाटक करून गेली तिकडे केस उडवत, म्हणजे तिकडे मुंबईला निघून. लक्ष्मी पूजनाची अख्खी तयारी तर मी केली आणि जेव्हा लाईट गेले होते तेव्हा त्या माणसाला पैसे कोणी दिले, मी ना. आणि मला काय मिळालं फक्त उठता बसता टोमणे. जानकी असती तर तिने हे केलं असतं, जानकी असती तर तिने ते केलं असतं, मग मी जे काही करते ते काही चुकीचं करते का. उठता बसता कायम सर्वजण मला त्या जानकीचे टोमणे मारत असतात. अरे या घरात जे काही मी करत असते त्याचं कुणाला कौतुक आहे की नाही, फक्त तुमच्यामुळे आजी, फक्त तुमच्यामुळे मी आईंच्या पुढं पुढं करत असते, आईंशी गोड गोड बोलत असते. पण त्यांनी काय केलं की जानकीची खोली कोणा दिली, अवंतिकाला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जो काही हार होता तो कोणाला दिला, त्यांच्या लाडक्या अवंतिका या सुनाला. अगदी तो सोन्याचा हार छानपैकी तिच्या गळ्यात सुद्धा त्यांनीच घातला ना. आणि वरती ती जानकी एवढं करून सुद्धा
पावडर विकण्यासाठी आपली घरे आली होती. तर त्यावेळेस आईंनी काय केलं की सर्व पैसे देऊन ती पावडर सर्व काही विकत घेतली. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुमची अशी इच्छा आहे की मी आईंशी नीट वागावे, माझं काही खुटलं नाही की मी आईंशी नीट वागेल म्हणून. मला तर वागायचं तर नाही, तुम्ही कितीही सांगा पण मी तुमचं ऐकणार नाही. कायम त्यांच्या मागे पुढे करण्यासाठी मी काही जानकी नाही. त्यावर आजी लगेच म्हणते की हो, हेच ऐश्वर्या, हेच तू चुकीचं वागते. अगं हे जे काही तू अशीच वागत राहिली ना, जे तुझ्या हाताशी आलेलं आहे ते सुद्धा तू अगदी निष्ठून जाईल, अगदी घालून बसशील, काही मान तुला या घरामध्ये राहणार नाही. त्यावर ऐश्वर्या ही जोरात अगदी हातावर हात ठेवून वाजवते. आणि काय आजी, काय मिळालं मला, काय मिळालं माझ्या हातामध्ये. तो वकील मात्र कीर्तनाचं वाचन जसं वाचतात ना तसं वाचन करून व्हीलचं निघून गेला. म्हणजे जी काही प्रॉपर्टीचे खरे पेपर्स आहेत ते सुद्धा अजून काही मिळालेले नाही. व्हीलमध्ये जे काही लिहिलेलं आहे की दागिने, प्रॉपर्टी, कंपनी, सर्व काही ते फक्त त्या व्हीलमध्ये नमूद केलेलं आहे. आमच्या हातात ते येण्यासाठी, आमचा त्यावर हक्क होण्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर्स तर आम्हाला आमच्या हातात तर लागतील ना. मग ते पेपर्स कुठे आहेत. त्यावर आजी लगेच म्हणते की काय ग ऐश्वर्या, तुला कळत कसं नाही, प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे हे जर तुला समजून घ्यायचे असेल तर सुमित्राशी तुला जुळून नको का घ्यायला. आणि हे बघ, या घरामध्ये सारंग आणि सौमित्र हे सख्खे भाऊ आहेत की नाही, मग या गोष्टीसाठी तुला त्यांच्याशी नक्की जुळून घ्यावीच लागेल, म्हणजे सुमित्राची आणि सारंग सौमित्राशी सुद्धा. आणि नुसतं त्यांच्याशी नाही पण अवंतिकाशी सुद्धा तुला जुळून घ्यावे लागेल. त्यावर ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की आजी, काय तिच्याशी, त्या डिनर सेटशी मी जुळून घ्यायला हवं. तर आजी म्हणते की हो. तर ऐश्वर्या म्हणते की अडलंय माझं खेटर, आणि हे बघा असे फालतूचे सल्ले मात्र मला काही देऊ नका. मी फार तर आईंशी बोलेल, परंतु बाकी मात्र कुणालाही मी भीक घालणार नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि तोऱ्यात रागाने ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तोऱ्यात असं दरवाजा आदळते तर आजी डोक्याला हात लावून घेते, वैताग कुठला. त्यावर जानकी आणि ओवी ह्या बाहेर गेट जवळ असतात. लगेच जानकी ही गुलाबदादांना आवाज देते. गुलाबदादा धावतच येतात. तेव्हा गुलाबदादा इतके खुश असतात, काय ओवीताई आणि वहिनी साहेब तुम्ही येते. आणि ओवीला विचारतात की ओवीताई आता तुम्हाला बरं वाटतं ना. काय हो वहिनी, अचानक आलात, सर्व ठीक तर आहे ना. जानकी म्हणते की हो सर्व ठीक आहे. कसं की ओवीला आईंची आठवण येत होती म्हणून तिला तिच्या आजीला भेटायचं, म्हणून ओवीला मी येथे घेऊन आले. पण मॅडमला आतमध्ये जायला कस तरी वाटतंय म्हणून तुम्हाला मी आवाज दिला. प्लीज मग गुलाब काका तिला आतमध्ये घेऊन जा. त्यावर गुलाब काका म्हणतात की हो आणि वहिनी तुम्ही सुद्धा आतमध्ये चला की. त्यावर ओवी सुद्धा म्हणते की हो ना, मी किती वेळचं आईला म्हणते की आज चल म्हणून, पण ती ऐकायला काही तयारच नाही. त्यावर जानकी म्हणते की अगं ओवी आणि गुलाब काका, खरंच मला खूप काम आहे, नाही येता येणार. काम अशी मला अर्धवट सोडून नाही येता येणार, त्यामुळे आता मी पुढच्या वेळेस नक्की येईल. आता मात्र तुम्ही ओवीला घेऊन आतमध्ये जा. त्यावर लगेच गुलाबदादा म्हणतात की चला ओवीताई. तर लगेच जानकी म्हणते की ओवी, एक गोष्ट लक्षात राहील ना बाळा, आतमध्ये गेल्यानंतर कुणाला त्रास द्यायचा नाही. त्यावर ओवी म्हणते की नाही आई. आणि दोघी एकमेकींना बाय करून आत निघून जातात. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की ओवी चल, आजीला भेटायचं ना तुला. ओवी म्हणते की हो, आणि ओवी खूप खुश असते. त्यानंतर मात्र जानकी ही आता ओवी आतमध्ये गेली हे पाहून आज मात्र ओवीची पावलं ह्या कुटुंबात पडली. आणि उद्या मात्र आता ऋषिकेश सुद्धा या घरामध्ये परत येतील, त्यांचे पाऊल सुद्धा या घरामध्ये परत पडतील. म्हणून आता जानकीला आनंद वाटत असतो की नक्की आता या घरात आपण परत येऊ शकतो. आणि मनात विचार करते की खरंच ओवीला भेटून आईला खूप बरं वाटेल. आणि खरंच माझी पूर्णपणे खात्री होती, जी काही तुटलेलं घर आहे ती पुन्हा नव्याने जोडता येईल. म्हणून जानकी आता खूप खुश असते. त्यानंतर आता इकडे मात्र सयाजीराव हा घरी असतो. त्याचे माणसं त्याची सेवा करत असतात. परंतु आता जे काही त्याचे आणखीन साथीदार असतात, गावातले निरोप घेऊन येणारे, तर ते घेतात आणि साईजी काकांना सांगायला सुरुवात करतात की गावातले जे काही शेतकरी आहे तर ते आपल्या बाजूने कमी पडले. गावात तुमची जी काही भीती होती लोकांना असलेली ती आता कमी पडलेली दिसते. त्या ऋषिकेशने बाजार समितीत येऊन गुर्मी दाखवली होती. सयाजीराव मात्र हसत असतो. तेव्हा मात्र आता तो ऋषिकेश जी काही गुर्मी दाखवत होता ना, आता तो प्रताप सुद्धा ती दाखवायला निघाला. तेव्हा दुसरा म्हणतो की त्या दिवशी ती ऋषिकेश योजना घेऊन आला होता ती आता खरी करून दाखवतो. आणि जी माणसं त्याच्या बाजूने गेली होती ना त्यांना घेऊन तो मार्केटमध्ये बाजार लावतो. त्यावर सयाजीराव म्हणतो की काय बाजार, तर तो दुसरा म्हणतो की हो कमिशन नसलेला बाजार. आणि आता त्या शेतकऱ्यांचा माल हा थेट मध्ये बाजारात विकणार असे म्हणतात. आणि अहो सयाजी दादा, आपल्याला बाजूला करून तो खूप असा पुढे करायला लागला ते शेतकऱ्यांच्या. आणि ते शेतकरी आता त्यांचं सर्व काही ऐकतात. तेव्हा मात्र आता सयाजीराव म्हणतो की अरे करून दे, क्रांती घडवायला निघालेत ते आता. आणि तुम्हाला एक
माहिती आहे का जो तो घोळक्याच्या म्हणजे पुढे असतो तर पहिली गोळी ही त्याला लागते, मग त्याचा डाव हा त्याच्यावरच उलटणार. आपण उलटूयात. तर लगेच ते विचारतात की कसं काय करायचे. तेव्हा सयाजीराव सांगायला सुरुवात करतो, तो बाजारात अगदी थांग लावून बसला ना, मग आपण त्याचा बाजारच उपटूया. त्या ऋषिकेशला अशी अद्दल घडवायची की तो सुकलेल्या पिकासारखा अगदी कोलमडून जाईल. त्यामुळे आपल्या सर्व या सहकाऱ्यांना फोन करा आणि त्यांना सर्वांना मार्केटमध्ये यायला सांगा. आज मात्र त्या ऋषिकेशची बोहणी आपण आपल्या हातानेच करूया आणि ते पण त्याचं मार्केट मोडू. त्यामुळे निघा आता आणि कामाला लागा. तेव्हा लगेच ते दोघंही जे निरोप असतात तर ते आता म्हणतात की हो हो कामाला लागतोच आणि ते निघून जातात. त्यावर सयाजीराव उठतो आणि आपली मिशी धरत म्हणतो की काय ऋषिकेश रणदिवे, बघतोस तू आता कसा बाजार लावतो तो. आणि तो ऋषिकेशला आता त्रास द्यायचं ठरवतो. त्यानंतर मात्र आता इकडे नाना हे खुर्चीवर बसलेले असतात आणि सुमित्रा काहीतरी काम करत असते. ऐश्वर्या दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा सुमित्रा ही रागाने बघून खाली पाहते, न बघितल्यासारखं तिच्याकडे करत असते. तेव्हा ऐश्वर्या दपकत पावलांनी आत येते आणि सुमित्राला म्हणते की आई अहो काय करतात. तर सुमित्रा म्हणते की कपड्यांच्या घड्या घालते. नाना मात्र ह्या ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात. तेव्हा ऐश्वर्या आता गोड बोलायला पुढे येते आणि सुमित्रा म्हणते की दिवसभर मी नुसती बसूनच असते ना, मग थोडंसं काम करते म्हणून लगेच ती आपले सर्व घड्या घातलेले कपडे कपाटात ठेवायला जाते. तर ऐश्वर्या पुढे येते, आई द्या ना इकडे मी ठेवते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते की नाही नाही नको आणि ते कपडे जरा बाजूलाच हिसकावते. तेव्हा मात्र आता सुमित्रा एक छान असा टोमणा ह्या ऐश्वर्याला देते की घडी विस्कटलेली आहे त्यामुळे आता मलाच ती नीट करावी लागेल. ह्या ऐश्वर्याची काही बोलायला तयार नसते आणि ते कपडे ती रागाने ह्या ऐश्वर्याकडे पाहत कपाटात ठेवून देते. तेव्हा लगेच ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही, पण लगेच ती परत सुमित्रा जवळ येते आणि आई सॉरी अहो त्या दिवशी मी तुमच्याशी जे काही वागले तर त्याचं मला खरंच भान नव्हतं. मला एकतर मी खूप रागात होते. आई माझं तोंड सुद्धा खूप चुकीचा लागला होता, खरंच सॉरी त्याबद्दल. ऍक्च्युली मी ते सर्व करायला नको होतं, मी खरंच खूप रागवले, परत एकदा सॉरी बोलते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय ग तू तुझ्या आईशी असं वागते का. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की ऍक्च्युली हो. तेव्हा सुमित्राला मात्र ह्या ऐश्वर्याचा आणखीन राग येतो. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो कसं की आईशी मात्र हक्काने बोलता येतं, कारण हे आपल्याला माहिती असतं की आई कधीही काही मनाला लावून घेत नसते. म्हणजे असं की मी तुम्हाला सुद्धा आईच मानते, मी तुम्हाला कितीही आहो आई असं जरी म्हणत असले तर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये माझ्या आईसारखाच दर्जा आहे. आणि आई खरं सांगायचं तर खरंच मी खूप इन्सिक्युअर झाले होते. मात्र आता सुमित्राला काही ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. नाना मात्र अगदी रागाने बघून खाली पाहत असतात. ऐश्वर्याचं मात्र आता जे काही आहे सुमित्राला परत आपल्या बाजूने ओळून घ्यायचं नाटक सुरूच असतं. कारण इतके कष्ट घेऊन मी तुमच्या जवळ आले आणि ती जानकी मात्र तिच्या दुःखाचं प्रदर्शन मांडायला तुमच्या समोर उभी राहिली आणि आई थोडंसं ती तुमच्याशी जरा गोड बोलली आणि असं काही झालं तर आई तुम्ही लगेच तिच्या बोलण्यामध्ये अडकतात, लगेच तुम्ही विरघळून जाता आणि त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटली. आणि कालचे काही घडले होते ना त्यामुळे खरंच मला खूप अशी चिडचिड झाली होती, मला खूप राग आला होता म्हणून सगळं काही ते त्यावेळेस माझ्याकडून घडलं. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा सुमित्राची माफी मागते, प्लीज आई माफ करा, आई माफ करा. म्हणून आता सुमित्रा तरीही काही बोलत नाही आणि जायला निघते. त्यावर ऐश्वर्या पुन्हा सुमित्राला आडवी होते आणि आई काय झालं हो असं पुन्हा गोड बोलून विचारते, म्हणजे मी इथे आले म्हणून तुम्ही जातात का, तुम्हाला आवडले नाही का मी इथे आले म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं त्यांचं तोंड पुसायचं आहे मला म्हणून मी गरम पाणी आणि नॅपकिन आणायला चालले. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही थांबा ना, तुम्ही कशाला जातात, मी आहे ना, मी करते हे सर्व, मी तुम्हाला गरम पाणी आणून देते, आलेच मी आई तुम्हाला आणून देते पटकन. म्हणून ऐश्वर्या लगेच आता बाहेर येते आणि किचन मध्ये ती जातच असते. परंतु नाना मात्र आता सुमित्राला असा हात झटकावून खाली म्हणजे हात करतात. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या जेव्हा बाहेर येते तर गुलाबदादा धावतच येतात आणि ऐश्वर्या आणि त्यांची एकमेकांना धडक होणार तोच लगेच ऐश्वर्या ही गुलाबदादावर रागवते की अरे जरा बघून चालत जा. तेव्हा ओवी हसतच पुढे येते कारण आपल्या घरी आलो म्हणून तिला खूप आनंद होत असतो. तर गुलाबदादा हे घाबरतच ओवीकडे पाहत असतात, म्हणजे ऐश्वर्याला सांगायचं असतं की ओवी बाळ आलेला आहे म्हणून. तेव्हा आता ओवीला बघून ह्या ऐश्वर्याला खूप राग येतो. रागानेच ती गुलाबदादांना म्हणते की काय ओवी येते काय करते. तर ओवी ऐश्वर्याकडे बघून खाली पाहते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी ओवीताईंना तिच्या आजीला भेटायचं आहे म्हणून आई साहेबांना मी सांगायला जात होतो की ओवीताई आल्यात. ऐश्वर्याला लगेच राग येतो. ऐश्वर्या म्हणते की कशाला आणि हिला आता हिच्या आजीला कशाला भेटायचं. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता ओवीची ऍक्टिंग करीत ओवीला तिचं उत्तर देते, काय ग ओवी मागच्या वेळेस तर तू तोऱ्यात म्हणाली होती की आई आजी
दोघं नाही तर तिघं हे घर सोडून जाते, जिथे माझे आई बाबा तेथे मी. तेव्हा ओवीला मात्र ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात. तर ओवी थोडीशी घाबरते. तर ऐश्वर्या रागाने तिला पुन्हा म्हणते की काय ग, म्हणाली होतीस ना त्यावेळेस, एवढाच जर तुला तुझ्या आजीचा इतका पुळका होता मग राहायचं होतं ना इथे या घरामध्ये, पोचलं असतं ना आम्ही तुला, मग कशाला गेली निघून. तेव्हा ओवी ही ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघ, नीट खाली खाली बघायचं, माझ्याकडे बघायचं नाही, आणि चालती हो येथून आत्ताच्या आत्ता. तेव्हा मात्र आता ओवी म्हणते की मी नाही जाणार येथून, ते माझ्या आजीचं घर आहे. तर ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की अच्छा का. ऐश्वर्या म्हणते की काय ग, तू इथून जाणार नाही. कशी जाणार नाही, मी पाहते ना. अगं तंबू नसलेल्या तुझ्या आईला सुद्धा मी इथून हाकललं, तुला घराच्या बाहेर काढायला किती वेळ लागणार आहे, तिला तर घराच्या बाहेर मी काढलेच. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही लगेच ओवीच्या हाताला धरते आणि तिला फरफटतच बाहेर घेऊन येते. गुलाबदादांना खूप वाईट वाटत असतं, परंतु ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते. गुलाबदादा म्हणत असतात की आहो थांबा, ओवी बाळाशी असं करू नका, त्यांना आईला भेटायचं. परंतु ऐश्वर्या नागिन कुठे ऐकणारी असते. ती ओवीच्या हाताला धरते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येते आणि जोराने असे ढकलून देते. तर लगेच गुलाबदादा धावत येतात आणि ओवीला धरतात. तेव्हा ओवी ही खूप घाबरते. ओवी खूप रडत असते. तर गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, असं काय करतात, का असं ओवीशी वागतात. आणि गुलाबदादा ओवीच्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि ओवी बाळा तुम्ही प्लीज रडू नका, मी आई साहेबांना लगेच सांगतो. तर लगेच ऐश्वर्या ही गुलाबदादावर रागावते आणि गुलाबला तोऱ्यात म्हणते की हे बघ, मालकीन या घरची मी आहे, जे काही म्हणजे चालेल ते माझं या घरामध्ये चालेल, मी ठरवेल की या घरात कोणी यायचं आणि कोणी यायचं नाही, कळले ना तुला, त्यामुळे चल चल निघ इथून, म्हणून मोठ्या आवाजात चल निघ असं ती ओवीचा अपमान करते. तेव्हा मात्र आता ओवी घाबरते आणि बिचारी रडतच तेथून रडत जात असते. तर गुलाबदादा हे धावतच ओवी बाळा असं करत असतात, परंतु ओवी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा ओवी रडतच निघून जाते. तर गुलाबदादा म्हणतात की काय वहिनी आहो, परंतु ऐश्वर्या ही लगेच धमकावून गुलाबदादांना शांत राहायला सांगते. ऐश्वर्या तोऱ्यात ही आतमध्ये निघून जाते. तर गुलाबदादा हे वहिनी आणि परत ओवीला आवाज देतात की ओवीताई ओवीताई. तेव्हा ओवी ही रडतच अगदी तिथून निघून जात असते. तर ऐश्वर्या तोऱ्यात आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा आता गुलाबदादा ओवीताई ओवीताई करत म्हणतात की आता मात्र हे सर्व आई साहेबांना सांगावेच लागेल, म्हणून धावतच ते आई साहेबांच्या म्हणजे सुमित्राच्या रूम मध्ये येतात. त्यानंतर इकडे मात्र आता ऋषिकेशने जी काही योजना आखलेली असते तर त्यानुसार आता बाजार त्यांना भरवायचा असतो आणि आपला माल विकायचा असतो. तेव्हा ते आता त्या बाजार भरण्यासाठी एक मोठी अशी जागा शोधत असतात. काही शेतकरी सुद्धा आपल्या ऋषिकेश सोबत येत असतात. ऋषिकेश त्यांना सांगत असतो की आता आपल्याला मोठी जागा जरा सुटसुटीत शोधायला हवी. तर ते शेतकरी म्हणतात की हो हो. एका जागेच्या ठिकाणी येतात. तर ऋषिकेश त्यांना तेथे थांबवतो आणि हे बघा, बाजार भरवण्यासाठी ही मस्त मोकळी आणि अशी भरपूर जागा आहे. तेव्हा सचिन दादा सुद्धा म्हणतात की हो हो दादा, अहो येथे आपल्याला छानपैकी असं मार्केट भरवता येईल आणि जागा सुद्धा खूप छान आहे, मोकळी अशी सुळसुळीत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो, चारही बाजूने ही म्हणजे गर्दी आहे, लोकांची ये जा सुद्धा आहे आणि रस्ता सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला येथे लोकांचा बाजार विकण्यासाठी लोक सुद्धा येतील बाजार घेण्यासाठी, मग बाजार व्यवस्थित आपल्याला इथे विकता येईल. आणि ही अशी जागा आहे की तिन्ही गावातून येणाऱ्या लोकांना ही आपली जागा दिसेल, म्हणजे बाजार दिसेल, अशी ही चहूबाजूने रस्ता असलेली जागा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो, सर्व काही अगदी सोयीस्कर होऊन जाईल, त्यामुळे ही जागा आपल्यासाठी योग्य आहे. तेव्हा शेतकऱ्यांना सुद्धा ती जागा पटते. तेव्हा काही जागेच्या ठिकाणी ऋषिकेश त्यांना सांगतो की येथे आपण फळांचा असा स्टॉल लावूया, मग 3-4 स्टॉल हे फळांचे लावूयात आणि तिकडे धान्याचे स्टॉल लावूयात आणि या बाजूला आपल्याला फळभाज्या म्हणजे फुलभाज्या यांचे स्टॉल लावता येईल. जे आता कोणत्या ठिकाणी कोणते स्टॉल लावायची याची आता ऋषिकेश आणि शेतकऱ्यांची ही आखणी सुरू असते. आणि तेवढ्यात मात्र आता हे सयाजीरावांचे जे काही गुंड आहे तर ते तेथे येतात आणि ऋषिकेशला आणि ते सर्व शेतकऱ्यांना म्हणतात की काय रे, काय चाललंय, ते कसलं नियोजन सुरू आहे आणि चला इथून निघा म्हणून त्यांना धमकवतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय काय झालं. तर लगेच ते गुंड म्हणतात की आम्ही तुला इथे बाजार लावून देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा तो सयाजीरावाचा गुंड म्हणतो की तुला सांगितलं ना इथून निघायचं म्हणजे निघायचं, चल आता इथे काही बाजार बिजार तुला लावता येणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ही जागा तुमच्या बापाची आहे का. तेव्हा तो गुंड म्हणतो की थांब तुला दाखवतोस. बाप कुणाला म्हणतो, कुणाचा बाप काढतो रे तू. तेव्हा मात्र आता ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश काही त्यांना घाबरायला तयार नसतो आणि माझं नाव ऋषिकेश रणदिवे आहे, मला ऋषिकेश रणदिवे म्हणतात
असतात, माहिती आहे ना तुला. एकदा ठरवलं ना तर मग ठरवलं. काही झालं तरी, तुम्ही किती अडवलं तरी बाजार आमचा येतेच लागणार. जर कुणा दम असेल तर त्यांनी मला आडून दाखव. तेव्हा तो गुंड म्हणतो की काय रे, हो ना मागे, तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूप राग येतो. एक सनकनी ऋषिकेश त्या गुंडांच्या कानामागे देतो आणि त्या गुंडाला खाली पाडतो. आणि आता सर्व गुंड हे धावूनच येतात. आणि धावून आल्यानंतर मात्र आता ऋषिकेश आणि त्यांच्यामध्ये जबरदस्ती मारामारी जुपते. तेव्हा ऋषिकेश सर्व त्या गुंडांना अगदी मारत असतो. तर ऋषिकेश काही त्यांना ऐकायला तयार नसतो, पण त्या लोकांच्या म्हणजे त्या गुंडांच्या हातामध्ये काठ्या असतात. तेव्हा ऋषिकेश आणि त्यांच्यामध्ये जबरदस्ती मारामारी सुरू होते आणि काही गुंड हे ऋषिकेश खाली पाडतो. परंतु आता मात्र सचिन दादा थोडस बाजूला होतात आणि जानकी वहिनींना लगेच कॉल करतात. जानकी ही रोडने जातच असते. तेव्हा जानकी फोन उचलते आणि वहिनी येथे बाजार म्हणजे पेठेवर खूप मोठा असा कुटाणा झालेला आहे, गोंधळ सुरू आहे. तेव्हा मात्र आता येथे खूप मारामारी सुरू आहे. सयाजीरावाची माणसं आम्हाला सर्वांना मारतात. अहो ऋषिकेश दादा त्यांना मारतात, परंतु त्यांची माणसं मात्र जास्त आहेत. त्यांच्या हातामध्ये सुद्धा काट्या आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या. तेव्हा मात्र जानकी लगेच म्हणते की हो हो मी आलेच. कारण हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. जानकी लगेच घाईने सर्व काही सोडून तिकडे यायला निघते. त्यानंतर मात्र आता इकडे गुलाबदादा घाईने आपल्या सुमित्राकडे येतात. आई साहेब अहो जे काही होतं ना ते आता मात्र मला सहन होत नाही. कारण या घरचा नोकर जरी असलो तरी आता ते नाही सहन करू शकत. सुमित्रा म्हणते की अरे गुलाब काय झालं, तुला कोणी काही बोललं का. गुलाबदादांच्या डोळ्यात पाणी येत असतं. गुलाबदादा म्हणतात की नाही, मला कोणी काही बोलले नाही, पण आपल्या ओविताईला खूप सुनावलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ओवीला, आपल्या ओवीला कोणी सुनावलं, कोण बोललं तिला. तेव्हा गुलाबदादा सांगतात की अहो आई साहेब, ओविताई तुम्हाला भेटण्यासाठी येथे आली होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई, अरे गुलाब काय सांगतो, माझी ओवी मला भेटायला येथे आली होती आणि तुम्हाला सांगितलं का नाही रे. म्हणून सुमित्राच्या काळजाचा ठोका उडतो. तेव्हा गुलाब म्हणतो की आई साहेब, अहो तुम्हाला सांगायला येतच होतो, परंतु ते ऐश्वर्या मॅडमने अडवलं आणि त्या ऐश्वर्या मॅडम आपल्या ओवीला नको नको ते बोलल्यात आणि खूप असं ओरडल्यात. आई साहेब, अहो ती पोरगी तुम्हाला भेटण्यासाठी तरसत होती, पण ऐश्वर्या वहिनीनं त्यांच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर फरफटत काढलं आणि आपल्या ओविताईला ढकलून सुद्धा दिलं. ते ऐकून आता सुमित्राला खूप ऐश्वर्याचा राग येतो. सुमित्रा म्हणते की अरे गुलाब काय सांगतो, ऐश्वर्याने माझ्या ओवीला घराच्या बाहेर काढलं. म्हणून आता सुमित्रा धावतच ओवी करत लगेच ओवीला शोधायला बाहेर जाते आणि घराच्या बाहेर येऊन ओवी बाळा, अगं तू कुठं आहेस ग तू, म्हणून आवाज येत असते आणि ओवीला इकडे तिकडे शोधत असते. अगं आजीला तुला भेटायचं ओवी, अगं बाळा तू कुठं आहे, आजीला तुझ्याशी बोलायचं ग, अगं ओवी करत ती पार बाहेर गेटच्या बाहेर येते. सुमित्राचे डोळे अगदी भरून येतात. ती ओवी करत इकडे तिकडे पाहत असते. कुठे गेली असेल ही मुलगी मला न भेटता, म्हणून आता सुमित्राला खूप ओवीची काळजी लागते. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश आणि ते सर्व जे काही गुंड असतात सयाजी पाटलाचे, यांच्यामध्ये जबरदस्ती मारामारी झुकलेली असते. ऋषिकेश लातेने त्यांना तुडवत असतो, परंतु त्यातील काही गुंड मात्र काठीने ऋषिकेशचा त्याला मारायचा प्रयत्न करत असतात. तेव्हा जे काही शेतकरी असतात तर ते सुद्धा त्यातील एक गुंडाला चांगलं झोडपून काढतात. धक्क्या बुक्क्या लाथेंनी त्याला मारतात. तेव्हा ऋषिकेश मात्र एकांची चांगली गचंडी धरतो आणि काय रे, सयाजीरावाच्या पायाखालची मांजरं आहात ना तुम्ही, सांगितलं होतं ना आमच्या मध्ये येऊ नका, आम्हाला अडवू नकास, पण नाही, तुम्ही ऐकणारे नाहीत. म्हणून आता त्याची चांगली गचंडी धरतो आणि त्याला धमकावतो. तेव्हा मात्र आता काही दोन गुंड असतात तर ते धावत येतात आणि ऋषिकेशला धरतात. तेव्हा मात्र आता जानकी तेथे धावतच आलेली असते आणि जो काही एक गुंड असतो तर त्याच्या हातात काठी असते आणि तो मागून येतो आणि ऋषिकेशच्या डोक्यात अशी काठी जोरात मारणार, तोच लगेच जानकी मध्ये येते आणि जानकी जो काही काठीचा वार आहे तो आपल्या डोक्यात झेलते. जानकीला जोरात अशी काठी लागते. ऋषिकेशला लागणारी काठी ती आता आपल्या डोक्यात म्हणजे मध्ये येऊन पडते. जानकीच्या डोक्यातून लगेच रक्त येत असतं आणि लगेच ती अशी बेशुद्ध होऊन खाली पडणार, तोच ऋषिकेश तिला धरतो. तेव्हा मात्र ऋषिकेश जोरात जानकी असे ओरडतो, जानकीला व्यवस्थित खाली ठेवतो आणि त्या गुंडांची चांगली अशी धुलाई करतो आणि त्याचं जानकीकडे सुद्धा लक्ष असतं, म्हणून रुमाल घेतो आणि जानकीच्या जखमेवर दाबून तो रुमाल धरतो. जानकी तू कशी आहे, व्यवस्थित तर आहे ना, असे विचारतो. तेव्हा आता असे शेतकरी असतात तर ते गुंडाला सुद्धा चांगले चोप देतात आणि गुंड हे घाबरून तिथून पळून जातात. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मी ठीक आहे. ऋषिकेश तुम्ही तर ठीक तर आहात ना. तर ऋषिकेश घाईने पाणी प्यायला देतो आणि जानकी पाणी पिते. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं कशाला तू इथे आलीस, तुला जर काही झालं असतं तर. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मला काही होणार नाही, तुमच्यावर आलेला प्रत्येक वार मी माझ्यावर घेऊ शकते आणि हे सर्व काय आहे ऋषिकेश, अहो इथे काय चाललं हे सर्व. तेव्हा
ऋषिकेश म्हणतो की मी काही जरी करायचं म्हटलो तर त्यात म्हणजे अडथळा करणारा एकमेव व्यक्ती आहे तो सयाजीराव. मागच्या वेळेस मी फक्त त्याची मान मोडली होती, पण यावेळेस मात्र मी आता चांगला लुळाफुळा करतो त्याला. म्हणून ऋषिकेश आता खूप चवतळलेला असतो आणि धावतच आता सयाजी पाटलाला धडा शिकवण्यासाठी तो जायला निघतो. परंतु जानकी ही ऋषिकेशचा हात धरते. ऋषिकेश थांबा, कुठेही जायचं नाही तुम्ही. जानकीला उठायला त्रास सुद्धा होत असतो कारण डोक्यामध्ये जबर लागलेलं असतं. ऋषिकेश पुन्हा जानकीला धरतो आणि स्वतःला आवर जानकी असे म्हणतो. तेव्हा मात्र आता तेथे शेतकरी असतात, सर्व बायका सुद्धा जमलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला आता कुणावर संशय आहे? तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं दुसरं कोण करणार आहे? जानकी म्हणते की अहो मग ठोस पुरावा असल्याशिवाय तुम्ही आता काय करणार आहात? कित्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मारामारी करून काही होत नसतं, जखमा दिल्याने जखमा वाढणार आहेत. फक्त तुम्हाला आता सयाजीरावाला धडा शिकवायचा. एखाद्यावर जर घाव घालायचा असेल तर चांगलं काम करून त्यावर घाव घालायचा. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला जानकी समजावते तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही येते ओवीला शोधत शोधत. ओवी एका ठिकाणी रडत बसलेली असते आणि ओवीला बघून विचारते की जानकी अगं ओवी काय झालं? तेव्हा ओवी सांगायला सुरुवात करते आणि रडत सुद्धा असते की मी आजीला भेटायला गेले होते, परंतु त्या ऐश्वर्या आंटीनं मला आजीला काही भेटून दिलं नाही, उलट तिने मला ढकलून दिलं. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी आता ओवीला जवळ घेते, समजावते आणि जो त्रास बाळा त्या तुला तिने दिलेला आहे ना त्याची शिक्षा मात्र त्या ऐश्वर्या आंटीला नक्कीच मिळणार. म्हणून आता ती ओवीला समजावते आणि जानकी ही आता ऐश्वर्यावर खूप रागवलेली असते. त्यानंतर मात्र इकडे आता सुमित्राला सर्व काही माहिती होतं. सुमित्रा रागानेच ऐश्वर्या करत आत येते. अगं सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या हातातील सर्व काही काम बाजूला ठेव आणि इकडे ये. तेव्हा मात्र ऐश्वर्या ते गरम पाणी आणि नॅपकिन घेऊन येत असते आणि मी म्हणते की आई अहो मी गरम पाणी आणि नॅपकिन आणायला आत गेले होते. तेव्हा मात्र आता सुमित्रा ही जोरात म्हणजे ढकलून ते पाणी आणि ते टॉवेल फेकून देते. तर लगेच ते सर्व पातेले खाली पडते. तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो काय? तेव्हा सुमित्रा म्हणते की काय कोण आहेस तू? तुला कोणी अधिकार दिला की आमच्या ओवीला घराबाहेर काढण्याचा? तेव्हा मात्र आता सुमित्राने ऐश्वर्याची चांगली जिरवलेली असते आणि शिक्षा तर आता तिला मिळणारच असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.